नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण श्री देवेंद्रजी दर्डा यांच्या जांभूळ फळबागेमध्ये आपण इथे आलेलो आहे. आणि इथं आपण बघितलं तर बहाडोली या जातीचं वाण या आपल्या क्षेत्रामध्ये आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर या जांभळाला आता जांभळाच्या झाडाला जांभळही मोठ्या प्रमाणात लागलेली आहेत. आणि त्या अनुषंगानं आता या जांभूळ पिकामध्ये कीड रोग व्यवस्थापन किंवा पीक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो. तर या शेतामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला इथे दिसेल की एक बार्क ईटिंग कॅटरपिल्लर, ज्याला आपण झाडाची साल खाणारी किंवा झाडाला पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये अशा गॅलरीज ह्या जी काही बार्क ईटिंग कॅटरपिल्लर आहे तिची विष्ठाच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे या झाडाच्या फांदीवर पाहायला मिळत आहे. तर शेतकरी बंधूंनी त्यांच्या बाबळीच्या झाडाला अशा पद्धतीनं बार्क ईटिंग कॅटरपिल्लर इंडरबेल्ला क्वाड्रिनोटॅटा या किडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ह्या गॅलरीज काढून टाकणे, जाळे काढून टाकणे आणि त्यानंतर याला कापसाचा गोळा घेऊन रॉकेलमध्ये तो बुडवून ते नीट साफ करणे किंवा त्याच्यामध्ये तारेच्या साह्याने तो कापसाचा बोळा आपण जो रॉकेलच्या द्रावणामध्ये मिसळलेला आहे, डुबवलेला आहे, तो तारेच्या साह्यानं त्या छिद्रामध्ये घालून तिथे आपण ती जी अळी असेल तर ती अळीसुद्धा काढून घेणे. आणि त्यानंतर क्लोरोपायरिफॉस हे जे कीडनाशक आहे त्या कीडनाशकामध्ये कापसाचा बोळा डुबून त्याला आपण त्या छिद्रामध्ये जर त्याला फसवला आणि त्याला त्यानंतर आपल्या शेतातलाच चिखल करून तो आपण तिथे एक लेअर त्याला लावली तर अशा पद्धतीनं ह्या बार्क ईटिंग कॅटरपिल्लर म्हणजेच झाडाला पोखरणाऱ्या अळीचं व्यवस्थापन आपल्याला तिथं करता येऊ शकतं.